आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे म्हणतात, पोट कसं बी भरीन पण निवारा द्या। शासनाची एप्रिल पासून पेन्शन नाही, एक मुलगा मजुरी करतोय तर दुसऱ्याला पालिकेकडून कचरा संकलन करण्याचं काम। पाहूया। घरची परिस्थिती पण माझी एवढं मोठं नाव कमवून देखील एवढं म्हणजे सिरियस कोणी म्हणजे असं घेत नाही। नगरच्या कोट्यावधीचा खर्चातून सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी आयोजकांचं जरा या लढवया पठ्ठ्याकडे लक्ष जाणार का? वय वर्ष 75, तरीही न डगमगता आजही तो कुस्ती खेळतोय। फरक एवढाच, अगोदर तो जिंकण्यासाठी समोरच्या मल्लाबरोबर खेळत होता, आज तो जगण्यासाठी परिस्थितीशी खेळतोय। होय, राहुरीच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगरचा अभिमान, स्वाभिमान असलेल्या महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे यांना आज ना हक्काचं घर, ना मुलांना चांगली नोकरी। आजची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र केसरी सामने भरून कोट्यावधींचा खर्च करण्यापेक्षा जे महाराष्ट्र केसरी झालेत, जे शासन समाजाकडून दुर्लक्षित राहिलेत, अशा सच्च्या खेळाडूला मदतीचा हात देऊन कुस्ती परंपरा आणि कुस्तीपटू यांचा सन्मान करायला हवा। नगरचे महाराष्ट्र केसरी सामन्यांचे आयोजक आमदार संग्राम जगताप हे नगरचे पहिले महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांना मदतीचा हात देऊन पुन्हा प्रवाहात आणतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण पटारे यांनी पैलवान गुलाब बर्डे यांच्याशी साधलेला संवाद। महाराष्ट्र केसरी पर्यंतचा तुमचा प्रवास कसा राहिला नेमका? महाराष्ट्र केसरी पर्यंतचा प्रवास, त्याच्या आधी समजा छोट्या मोठ्या कुस्त्या करीत होतो मी। सुरुवात अशी झाली की 1976ला राष्ट्रीय यात्रा भरली होती राहुरीमध्ये, आणि त्याच्यात महाबली सतपाल यांना निमंत्रित केलं होतं आणि त्याच्या छोट्या भावाबरोबर भीमसिंग बरोबर माझी कुस्ती ठेवली होती। साधारण तो 9 वर्षाचा असेल आणि मी 10-11 वर्षाचा। ती आमची शोमॅच म्हणून तिथून मग आपल्या कुस्तीची वाटचाल चालू झाली। कुठं झाली त्या कुस्त्या? मार्केट यार्डामध्ये, राहुरीच्या। राहुरी। अच्छा, राष्ट्रीय यात्रा भरत होती बाबूराव तनपुरीने, आणि मग तिथून एक तसे आज जो आपण जो वडील पैलवान होते, छोट्या मोठ्या कुस्त्या करून नावरूप आले होते, पण त्यांना एवढा वाव भेटला नाही। नंतर मग मला राहुरीच्या राजकीय पुढाऱ्यांनी किंवा असे त्यांनी सहकार्य करून होणारा पैलवान आहे त्याच्यावर लक्ष जर दिलं तर होईल निश्चितच। राहुरीचं किंवा आपल्या नगर जिल्ह्याचं नाव कमी, म्हणून साऱ्यांनी सहकार्य करून मला त्या तनपुरी घरांनी म्हणजे मला आश्रय दिला आणि त्यांनी वेगवेगळी मदत केलेली। मग महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा कधी झाल्या? 1980च्या दरम्यान खोपोली ते पहिल्यांदा महाराष्ट्र नगर जिल्ह्याचं नेतृत्व केलं। खोपोली रायगड, आता रायगड जिल्हा आहे। तर पहिलं म्हणजे महाराष्ट्र केसरीला उतरलो मी नगर जिल्ह्यातून। अच्छा, आणि तिथं 3ऱ्या राऊंडला हारलो मी। कोणाबरोबर हारले? नामदेव मोळे कोल्हापूरचा। बरं। तर त्या दुसऱ्या वर्षीच नागपूरला अधिवेशन झालं, तिथं मी त्याला पराजित केलं, म्हणजे नामदेव मोळेला पाडलं। नागपूरला झालते का? नागपूरला साधारण 82 मध्ये झाले। अच्छा, आणि तिथं सेमी फायनलला गेलो, म्हणजे इतकी म्हणजे लवकर तयारी झाली माझी। आणि तिथून मग ते इंदोरचा पैलवान आहे सरदार खुशाल, त्याच्याकडून मी हारलो सेमी फायनलला नागपूरला। त्याच्यानंतर बीड, पुणा अशा सलग 2-3 वेळा मी सेमी फायनलला गेलो।
आणि नंतर मग 1986ला सोलापूरला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या. हम्म. तिथं मग लगातार विजय होत होत गेलो आणि फायनलला दिलीप पवार रेल्वेचा, मुंबई रेल्वेचा, अच्छा. त्याला मारला 11व्या मिनिटात. किती साली? 86 अच्छा. सोलापूर. आणि तिथं नगर जिल्ह्याला पहिल्यांदा महाराष्ट्रीचा बहुमान मिळवून दिला. आपल्या नगर जिल्ह्याला महाराष्ट्रीची नव्हती, म्हणजे कोल्हापूर सोलापूर ती मक्तेदारी त्यांची होती. पुन्हा नगर जिल्हा नव्हती. अच्छा. नगर जिल्ह्यातून मग पहिला महाराष्ट्रीचा बहुमान मिळवला. जिल्ह्यातील पहिले महाराष्ट्र केसरी म्हणून महाराष्ट्र म्हणून हा कुस्ती इतिहासामध्ये नोंद झाली. त्यानंतर कोणी झाले का महाराष्ट्र केसरी आपल्या जिल्ह्यातून? त्यानंतर झाले मग 97ला झाले मग अशोक शिर्के. अच्छा. ते कुठले? ते आपल्या तालुक्यातले, श्रीगोंदा तालुक्यातले. अच्छा. लिंबवी. पण ते मिलिटरीमध्ये असल्यामुळं ते 10 वर्ष लेट झाले मग महाराष्ट्र माझ्यानंतर. बरं, महाराष्ट्र केसरी हा किताब तुम्ही पटकावला, त्यानंतर शासनाने काय म्हणजे बक्षीस त्यावेळी काय स्वरूप होतं त्याचं? त्यावेळेस चांदीची गद्दा एक मूळ कुटुंबियातर्फे ठेवण्यात येते. हां. ती गद्दा आणि 21,000 रुपये दिले होते मला सोलापूरमध्ये. अच्छा. त्यानंतर काय नोकरीची संधी वगैरे काय तसं काय सरकारी सेवेत? नाही, तसं पोलीसमध्ये बोलवते गुलाबराव साहेब डेपी. हां. मिलिटरीमध्ये रघुनाथ पवार, हे रेल्वेमध्ये देखील मला म्हणजे बोलत होते. पण त्यावर कारखान्यावर असल्यामुळं, आम्ही दत्तक असल्यामुळं तो काही विचार आला नाही त्यावेळेस. अच्छा. आणि ती गव्हर्नमेंटची नोकरी म्हणजे येत होती, शिक्षणाची आठ नव्हती त्यावेळेस. अच्छा. आता शिक्षण सगळे पूर्ण महाराष्ट्र झालेलं बराबर त्याला पोलीसमध्ये घेतात. शासनाकडून काही मदत काय परत काही? शासनाकडून एक वयोवृद्ध खेळाडूंना पेन्शन म्हणून 6,000 रुपये प्रमाणे भेटत होती. ते आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी 15,000 म्हणून घोषित केलेली आहे. बरं. पण ती काय अजून भेटले नाही. कधीपासून तुम्हाला भेटलेली नाही? मला वाटतं एप्रिल पर्यंत आलेले 6,000. एप्रिलपर्यंत 6,000 मिळायचे. एप्रिल नंतर 2024 संपलंय तरी पण अजून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं? अच्छा. मुलं किती तुम्हाला? मला 3 मुलं आहे, 1 मुलगी. अच्छा. मुलं काय करतात? मुलं नाव काय मुलांचं? बजरंग म्हणून मोठा मुलगा. हा मोठा मुलगा. तो काय करतो? तो आता काहीतरी मोलमजुरी करून उपजीविकेसाठी काहीतरी करतो. हां. आणि 2 नंबरचा आहे आपलं नगरपालिकेत कचरा म्हणजे सफाई कामगार म्हणून आपलं ते. अच्छा. कचरा गाडीवर आहे. आणि दुसरा मुलगा आहे तो कोल्हापूरला ठेवला होता तालमीत. चांगल्या म्हणजे पद्धतीने कुस्ती मेहनत चालू होती, पण त्याच्या गुडघ्या दुखापत झाल्यामुळं. अच्छा. तो घरी. आणि आपली ऐपत होत नाही त्याला. 5-25,000 रुपये महिना पाठवायची. दवाखान्यात देखील जायची ऐपत नाही. आणि एक मुलगी आहे ती नगरसेवक होती, सोनाली बर्डे. कुस्तीगीर होती ती पण? कुस्तीगीर होती ती. पर तिचं लग्न वगैरे झालं, मुलं बाळ झाली ती. पण आता घरची परिस्थिती बघतोय आम्ही बघतोय, आपण पाहू शकता घरची परिस्थिती. काही महाराष्ट्र केसरी आहे ती अहमदनगर जिल्ह्याचंच नाव त्यांनी सर्वप्रथम सुवर्णाक्षरांनी नोंदलेलं दिसलं आपल्याला. मात्र आजही पैलवान गुलाबजी बर्डे यांच्या घराची परिस्थिती पाहिली तर कुठंतरी शासनाचं याकडे दुर्लक्ष होतंय का असा प्रश्न निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर तुम्हाला शासनाकडून तालमी चांगल्या म्हणजे पद्धतीने कुस्ती मेहनत चालू होती, पण त्याच्या गुडघ्या दुखापत झाल्यामुळं. अच्छा. तो घरी. आणि आपली ऐपत होत नाही त्याला. 5-25,000 रुपये महिना पाठवायची. दवाखान्यात देखील जायची ऐपत नाही. आणि एक मुलगी आहे ती नगरसेवक होती, सोनाली बर्डे. कुस्तीगीर होती ती पण? कुस्तीगीर होती ती. पर तिचं लग्न वगैरे झालं, मुलं बाळ झाली ती. पण आता घरची परिस्थिती बघतोय आम्ही बघतोय, आपण पाहू शकता घरची परिस्थिती. काही महाराष्ट्र केसरी आहे ती अहमदनगर जिल्ह्याचंच नाव त्यांनी सर्वप्रथम सुवर्णाक्षरांनी नोंदलेलं दिसलं आपल्याला. मात्र आजही पैलवान
गुलाबजी बर्डे यांच्या घराची परिस्थिती पाहिली तर कुठंतरी शासनाचं याकडं दुर्लक्ष होतं आहे का, असा प्रश्न निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर तुम्हाला शासनाकडून काही अपेक्षा आहेत का मुलांचं काही करिअरचा विषय असेल किंवा एक सन्मान ठेवण्यासाठी जी मानधन योजना सुरू केली त्यात वाढ व्हावी, इतर काही काय सांगताल? मला पहिला प्रश्न हा गंभीर आहे का बुवा राहायला घर देखील नाही आहे. अच्छा. आणि शासनाकडून वेळोवेळी निवेदन देऊन जनता दरबार विखे साहेबांनी बरोबर तिथं बी निवेदन दिलेले आहे. घरासाठी व एक निवारा एक महाराष्ट्रीय म्हणून काहीतरी कुठेतरी व्यवस्था करावी माझी. एवढी मी शासनाला विनंती करतो. बाकी संसार परमेश्वर चालेल मला पोट भरण्याचं साधन काही बी उपलब्ध करू शकतो मग, पण निवारा नाही मला. तुमच्यासारखे माणसं आले म्हणजे मला लाज वाटते घरी आणायला. एवढे मोठे पैलवान इथं येऊन गेले, करतार सिंग येऊन गेला, सतपाल येऊन गेला, युवराज पाटील येऊन गेले, दादू चौगुले येऊन गेले, पण ते लाजले नाही माझ्या घरी यायला. पहिलं गुलाब पैलवानच्या घरी जायचं, तिथून पुढे मग इतर ठिकाणी जायचं. मुलांच्या काही करिअरसाठी तुम्ही शासनाला विनंती कराल का किमान एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझ्या मुलाला चांगल्या दर्जाची नोकरी मिळाली पाहिजे? आजी कचरा गाडीवर तुम्ही संबोधले का नेमकं त्यात आहे? आता काहीतरी मुलां म्हणजे त्यांच्या पायावर उभं राहून मला म्हणजे आज त्यांच्या जीवावर खुर्चीवर बसून म्हणजे खाण्यापिण्याचा प्रश्न मिठायला पाहिजे तो नाही. सध्याला मला धडपड करावं लागते कुठेतरी पोट भरण्यासाठी. आखाडे कुस्त्या यात्रा हे फिरून उपजीविका म्हणजे आज सध्याला चालू आहे. अच्छा. एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही काही काम करताय काय कुस्तीचं का करू इच्छित आहे? नगरपालिकेची आमची शाळा आहे तिथं लहान मोठे याच्यात मुलं आता चांगले झालेले आहे. त्यांना प्रशिक्षण वगैरे चालू आहे. माझे सकाळी जातो त्यांना घेऊन रनिंग वगैरे करून. काही संकल्पना आहे का तुमची की मोठं संकुल व्हायला पाहिजे राहुरी उभं करायचं चाललंय, शासनाने मदत करावी? शासनाने वेळोवेळी पत्रव्यवहार करून आम्ही बरेच अपेक्षा आहेत शासनाकडून क्रीडा संकुल उभं राहावा म्हणून. तसे प्रयत्न चालू आहेत पण त्याला अजून म्हणावं पाहिजे. तुम्हाला जर प्रतिसाद दिला तर तुम्ही महाराष्ट्र केसरी आणखी घडू शकताल इथं. एक राहुरीतून अनगर जिल्ह्यातून एक खांड तयार होईल. कोल्हापूरला जी जात्यात प्रशिक्षण घ्यायला मुलं किंवा मुली, इथं जर मॅटची व्यवस्था झाली. आता आमची नगरपालिकेची आमची आहे तिथं मॅट टाकण्यासाठी हॉल बी आहे. तर मॅट उपलब्ध झाले तर इथं प्रशिक्षण कोल्हापूरचं आम्ही देऊ शकतो आणि चांगले मुलं तयार करू शकतो. अशी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहेत आपल्या नगरला. तुम्हाला निमंत्रण दिलंय? निमंत्रण म्हणजे भैयांनी संग्राम भैयांनी मला उपाध्यक्ष उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्ष केलेले त्यांनी. त्याच्यामुळे मी कमिटीवर जे ऑलरेडी. तर निमंत्रण द्यायची काही गरज नाही. वेळोवेळी मी त्यांचे फोन येतात त्यावेळेस हजर राहावं लागतं. संग्राम भैया अतिशय एकदम मनमिळावू आमदार आहे. नवयुवक वर्गाचं आशा स्थान आहे आणि पैलवानी आहे. त्यांना पैलवानाबद्दल आदर आहे. मान सन्मान एवढा ठेवतात आमचा की बुवा जी अगदी मन भारावून जातं. त्यांच्याकडे या व्यथा मांडल्यात का कधी? त्यांच्याकडे काही मागणी केली? त्यांच्याकडे अजून काही नाही मागितलं. त्यांच्या माध्यमातून आता ते सत्तेत आहे त्यांच्या माध्यमातून शासनाकडे पोहोचायला कमी वेळ लागेल म्हणजे तुमचा आवाज लवकर पोहोचल. त्यामुळे तुम्ही आता हे सामने झाले तर त्यांच्याकडे व्यथा मी मांडणारच आहे. अच्छा. त्यांना मी अजून काही सांगितलंय घरची परिस्थिती कशी काय. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.